come to study remaining important terminologies. In that, first one, Punnett square method, also known as checkerboard method. These are two alternative names of same method. So first of all, I will show you that cross. Here you can observe a table showing how F2 generation is produced. So it represent a what we call cross between male parent and female parent to produce new individual. हे जे रिप्रेझेंटेशन आहे, या रिप्रेझेंटेशनला काय म्हणायचं तर पुनेट स्क्वेअर मेथड, कॉमनली यूज फॉर फाइंडिंग आउट F2 जनरेशन. So Punnett square method or checkerboard method, it is probability table representing different combinations of fertilization between gametes of opposite mating type, or it is a diagrammatic representation of particular cross to predict the progeny of cross. नवीन इंडिव्हिज्युअल कसं तयार होतील, प्रोजेनी म्हणजे नवीन इंडिव्हिज्युअल ऑफस्प्रिंग्स, हे कसे असतील ह्याचं प्रेडिक्शन ज्या मेथडनी केलं जातं, ज्या डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशननी केलं जातं, ह्याला काय म्हणायचं पुनेट स्क्वेअर मेथड ऑर चेकरबोर्ड मेथड. देन होमोलोगस क्रोमोझोम्स, हे आपण गेल्या वर्षी मियोसिसमध्ये पाहिलेलं आहे. 11वीची पुस्तकं असतील त्याच्यात पुन्हा एकदा पाहून घ्या. व्हॉट आर होमोलोगस क्रोमोझोम? होमो मिनिंग सेम, मॉर्फॉलॉजिकली, genetically and structurally identical chromosomes present in diploid cell are called homologous chromosomes. Here definition generally येत असते 1 मार्कसाठी. These chromosomes synapse meaning they undergo crossing over during meiosis. And next one, phenotypic ratio. We have seen phenotype meaning external appearance. What is this phenotypic ratio? A ratio of offsprings produced in F2 generation with respect to their external appearance. एक्सटर्नल appearance वरून जो रेशो मिळतो F2 जनरेशनचा, याला काय म्हणायचं फिनोटायपिक रेशो. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 3:1, म्हणजे याचा अर्थ काय 3 टॉल आणि 1 ड्वार्फ. रेशो टॉल आणि ड्वार्फचा काय आहे 3:1, 3:1 इज फिनोटायपिक रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. सेम टेबल दाखवते तुम्हाला. ज्याला 2 पेरेंट क्रॉस केले जातात तर टॉल इंडिव्हिज्युअल किती होत आहेत 1, 2 आणि 3. आता हा प्युअर आहे, हायब्रिड आहे, हे महत्त्वाचं नाही. ह्याची उंची कशी आहे तर टॉल म्हणजे 3 टॉल झाली चौघांपैकी, आणि ड्वार्फ किती आहे 1. आणि म्हणून फिनोटायपिक रेशो काय आला, एक्सटर्नल कॅरेक्टरचा रेशो आला 3:1, 3 टॉल आणि 1 ड्वार्फ. सो इज इट क्लिअर? फिनोटायपिक रेशो ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस इन F2 जनरेशन with respect to their external appearance. The next one, genotypic based on genotypic ratio of offsprings produced in F2 generation with respect to their genotype. For example 1:2:1. याचा अर्थ काय, 1 प्युअर टॉल, 2 हायब्रिड टॉल आणि 1 प्युअर ड्वार्फ. हे जे 4 इंडिव्हिज्युअल 1:2:1 हे आपण आयडेंटिफाय केले कशाच्या बेसवर, जिनोटाईपवरून. देअरफॉर इट इज जीनोटायपिक रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. सो वी सी सेम टेबल F2 generation. Here it is capital T, only 1 individual, pure tall. These are 2 hybrid tall having genotype capital T, small t. And here it is a only single individual having genotype small t. म्हणजे आपण हा जो रेशो आहे हा कशाच्या बेसवर घेतला आहे, जीनोटाईपच्या. दॅट्स वाय इट इज जीनोटायपिक रेशो 1:2:1. हॅव यू गॉट? phenotypic ratio based on phenotype, genotypic ratio based on genotype. The next term monohybrid, mono meaning single, ज्याला एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर
किंवा एकच कॉन्ट्रास्टिंग पेअर म्हणजे दोन कॅरेक्टर क्रॉस करून ज्याला स्टडी केला जातो किंवा रेशो मिळवला जातो त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड. इट इज हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. It is produced from cross between two pure parents differing in single pair of contrasting character. For example, hybrid tall produce in a cross between pure tall and pure dwarf parent. It is heterozygous for single pair of allele. व्हॉट इज इट्स मिनिंग? तर प्युअर टॉल आणि प्युअर ड्वार्फ हे दोन होमोझायगस इंडिव्हिज्युअल क्रॉस केले. जिनोटाईप माहीत आहेत आपल्याला, कॅपिटल टी, स्मॉल टी. तर प्युअर टॉलचे सगळे गॅमेट कसे राहणार? हॅव्हिंग ओनली वन जीन कॅपिटल टी. प्युअर ड्वार्फचे गॅमेट कसे राहणार? त्यांच्यामध्ये फक्त स्मॉल टी हा एकच जीन राहणार. तर जो नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार आहे हा काय राहणार? कॅपिटल टी, स्मॉल टी. हा F1 इंडिव्हिज्युअल. पण हा F1 इंडिव्हिज्युअल कोणापासून तयार केला? दोन होमोझायगस इंडिव्हिज्युअल, त्यांचे दोन वेगवेगळे फक्त एकच पेअर, दोन अपोजिट कॅरेक्टर क्रॉस करून आपण काय केलं? नवीन इंडिव्हिज्युअल मिळवला, हायब्रिड इंडिव्हिज्युअल मिळवला. तेव्हा ह्या इंडिव्हिज्युअलला काय म्हणायचं? मोनो हायब्रिड. समजलं? Then next one, monohybrid cross between parents differing in only one heritable trait meaning character is called monohybrid cross. म्हणजे एकच पेअर घेऊन जेथे दोन कॅरेक्टर कसे आहेत? कॉन्ट्रास्ट, अपोजिट आहेत, त्याच्यावरून जो क्रॉस केला जातो ह्याला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल, क्रॉस ऑफ प्युअर टॉल अँड प्युअर ड्वार्फ पी प्लांट. कोणते आहेत प्लांट? एक आहे प्युअर टॉल, जिचा जिनोटाईप काय राहणार? कॅपिटल टी. आणि दुसरी पी प्लांट कशी आहे? ड्वार्फ, प्युअर ड्वार्फ, जिचा जिनोटाईप राहणार स्मॉल टी. सो मेंडेल सिलेक्टेड ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर फॉर मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस स्टडी करत असताना फक्त एकच एक पेअर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची, म्हणजे दोन विरुद्ध कॅरेक्टर झाले, जसं आता आपण टॉल आणि ड्वार्फ हे फीचर पाहिलं. सो लेट अस स्टडी व्हॉट इज धिस मोनोहायब्रिड क्रॉस. हिअर वी विल स्टडी मोनोहायब्रिड क्रॉस. व्हाईल रायटिंग इन ए नोटबुक यू हॅव टू यूज ओनली ए सिंगल पेज. जसं या ठिकाणी मी दाखवते तुम्हाला, एकाच पेजवरती मी हा संपूर्ण क्रॉस लिहिलेला आहे. असं एकाच पेजवरती हा तुम्ही क्रॉस लिहायचा आहे. अर्धा एका ठिकाणी आणि अर्धा दुसऱ्या ठिकाणी असं लिहायचं नाही. परीक्षेतसुद्धा तुम्हाला एकाच पेजवरती संपूर्ण जो क्रॉस आहे हा द्यायचा असतो. हे लक्षात ठेवून द्या. ओके. सो स्टार्ट विथ मोनोहायब्रिड क्रॉस. विच आर पेरेंट्स? प्युअर टॉल क्रॉस विथ प्युअर ड्वार्फ. What is phenotype of pure tall? Phenotype meaning external appearance. Pure tall कसा दिसणार आहे? Tall. Pure dwarf pea plant कसं दिसणार आहे? Dwarf. Meaning कळलं तुम्हाला? Then what is genotype of pure tall pea plant? Capital T, small t. And that of pure dwarf pea plant is small t. When these individuals mature, they produces their gametes. So here we have seen homozygous individual. These are homozygous individual having same allele or same gene. कळतंय? तर होमोझायगस इंडिव्हिज्युअल नेहमी कसे आयडेंटिकल गॅमेट तयार करतात. तर प्युअर टॉल हा फक्त कॅपिटल टी जीन असलेलेच गॅमेट तयार करणार आणि प्युअर ड्वार्फ पी प्लांट आहे हे गॅमेट तयार करेल ज्याच्यामध्ये फक्त स्मॉल टी हा एकच जीन राहणार आहे. समजलं? म्हणजे सगळ्या गॅमेटमध्ये काय राहणार? स्मॉल टी याप्रमाणे. सो व्हेन दीज गॅमेट्स अंडरगो क्रॉसिंग दे फ्युजेस विथ इच अदर अँड प्रोड्युसेस ए न्यू इंडिव्हिज्युअल. वी कॉल इट ॲज मोनोहायब्रिड. मोनोहायब्रिड का? तर फक्त एकच कॉन्ट्रास्टिंग पेअर घेऊन आपण हा इंडिव्हिज्युअल मिळवलेला आहे, हॅव्हिंग टू डिफरंट फीचर्स टुगेदर. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज मोनोहायब्रिड. But
बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ कॅपिटल टी. कॅपिटल टी आहे कसं आहे, डॉमिनंट जीन आहे, त्यामुळे हा इंडिव्हिज्युअल कसा दिसणार, टॉल. पण ह्याचा जिनोटाईप काय राहील, हेटेरोझायगस, कॅपिटल टी स्मॉल टी. वी कॉल धिस इंडिव्हिज्युअल ॲज F1 individual. It belong to F1 generation. Now when selfing of F1 individual is carried out, selfing meaning self crossing, दोन F1 इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचे. आता दोन्ही इंडिव्हिज्युअल कसं आहेत, F1 जनरेशनचे, म्हणजे यांचा जिनोटाईप एकच राहणार, कॅपिटल टी स्मॉल टी. तर असे दोन इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केले हॅव्हिंग सेम जिनोटाईप कॅपिटल टी स्मॉल टी, आणि यांचं काय केलं, क्रॉसिंग. त्याला म्हणायचं सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन. नाउ हिअर द सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन गिव्ह राईज टू F2 जनरेशन. ह्या दोन पेरेंटपैकी एक पेरेंट काय म्हणून फंक्शन करतो, मेल पेरेंट, आणि दुसरा पेरेंट फिमेल पेरेंट. सो हिअर इट इज अ सेम चेकर बोर्ड मेथड और पुणे स्क्वेअर मेथड. In this square you have to write gametes. In these boxes you have to write respective gametes. कळलं. तर असं छान टेबल बनवायचं, बॉक्सेस आहेत हे मोठे ठेवायचे, म्हणजे आपल्याला डिस्क्राईब करायला व्यवस्थित येतं, लिहिता येतं नीट. सो हिअर बोथ पेरेंट प्रोड्युसेस आयडेंटिकल गॅमेट, कॅपिटल टी. दोघांचाही एक जीन काय आहे, कॅपिटल टी, त्यामुळे एक गॅमेट राहिलं कॅपिटल टी, आणि दुसरा जीन काय आहे, स्मॉल टी, त्यामुळे प्रत्येकाचा दुसरा गॅमेट काय राहणार आहे, स्मॉल टी. समजलं तुम्हाला गॅमेट्स कसे लिहिले हे. सो हिअर